आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं मी कसं समजावू तुला? मी खरंच इथे चोरी करायला आले नव्हते. मी तर ते शक्ती. रूपा मावशी, चोरी करणं हे पाप आहे. मला वाटलं होतं बाहेरचा चोर घरात शिरलाय, पण घरातलाच चोर निघाला. मला तू खूप चांगली वाटली होतीस, पण तू तर चोर निघालीस. बास शक्ती, ह्या चोरट्या बाईला ना पोलिसांच्या हवाले केलं पाहिजे, बेड्या ठोकल्या पाहिजेत. बोलवा पोलिसांना. कुणीही आता काहीही बोलणार नाही आणि मध्ये पडणार नाहीये. अगं पण बास. ताईसाहेब, तुम्हाला खरंच असं वाटतंय मी इथे चोरी करायला आले होते? आजवर मी तुमच्या परवानगीशिवाय या कपाटाला कधीच हात लावलेला नाही. ठीक आहे, झालं गेलं ते विसरून जाऊया. कुणी या गोष्टीचा बाऊ करणार नाहीये आणि या विषयावर आता कसलीही चर्चा होणार नाही. आताही नाही आणि नंतरही नाही. आलंय का लक्षात? कमलाई, झोपा सगळ्यांनी. गुड नाईट. ये. आता रडून काय उपयोग आहे? चूक केल्यावर रडण्यापेक्षा चूक करायच्या आधी 100 वेळा विचार करायला हवा होता. अगं तुला पैशाची नड होती ना, मग ताईसाहेबांना सांगायचंच ना तू. पण ही अशी चोरी करण्याची दुर्बुद्धी तुला कशी काय सुचली ग? मला हे अजिबात आवडलेलं नाहीये बघ. चोरी 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 बस झालंय आता. कमला मावशी, तुमच्या डोळ्यांना जे दिसलंय ते खरं नाही अगं. वा, म्हणजे आमचा हा भ्रमच होता म्हणायचा. कमला मावशी, अगं मी त्या खोलीत चोरी करण्यासाठी गेलेच नव्हते. आणि मुळात मी चोरी का करेन? आज ओळखतेस का तू मला? तुला ओळखण्यात चूक केली असंच वाटतंय मला. कमला मावशी, अगं नको असं बोलूस. वेळ प्रसंगी पोटाला चिमटा काढून उपाशी राहिलीये मी. मेहनत करून घराला सावरलंय, पण चोरी कधीच नाही केली. पण आज प्रश्न भुकेचा नव्हता रूपा. तुझ्या वहिनीच्या जीवन मरणाचा प्रश्न होता. तुझा आणि तुझ्या भावाचं बोलणं मी ऐकलं होतं. तुझ्या भावाला वहिनीच्या उपचारासाठी पैसे हवे होते, तो पैसे मागत होता. तर मग वहिनी साहेबांना सांगायचंच ना तू. त्यांनी अगं हसत हसत पैसे दिले असते. पण तू आज जे काही वागलीस ना, त्यामुळे वहिनी साहेब किती दुखावल्या गेले असतील हे कळणार नाही तुला. त्यांनी मोठ्या विश्वासाने या घराची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे आणि आपण त्यांचा असा विश्वासघात करायचा? कमलाई, मी शपथ घेऊन सांगते की मी कोणाचाच विश्वासघात केलेला नाहीये. मी तर शक्तीच्या मागे त्या खोलीत गेले होते. शक्तीच्या मागे? हो, शक्ती रात्री हॉलमध्ये बसून काहीतरी लिहित होती आणि मग त्या खोलीत गेली. काहीतरी गुपित आहे कमला मावशी, पण काय ते माहिती नाही. आणि ते शोधायला मी त्या खोलीत गेले आणि नको त्या अडचणीत सापडले. आता असं वाटतंय की मी गेले नसते तर बरं झालं असतं. उगीच ते लहान मुलीला मध्ये घेऊ नकोस हा. कमला मावशी, अगं माझं म्हणणं तुम्हाला कोणालाच का पटत नाहीये? आणि कसं पटवून सांगू ज्यामुळे तुमची खात्री पटेल? ताईसाहेबांना पण असंच वाटतंय मी चोरी केली. कमला मावशी, मी काहीही सहन करू शकते, पण चोरीचा आरोप नाही. रूपा, आम्हाला सगळ्यांना जे काही दिसलं त्याबद्दल बोललो आम्ही. त्यात आमची काही चूक? आणि नशीब समजा ताईसाहेबांचं मन खूप मोठं आहे म्हणून त्यांनी हे प्रकरण पुढे वाढू दिलं नाही. तर त्या बाईसाहेब होत्याच पोलिसात आमंत्रण द्यायला. जाऊ दे, जे झालं ते झालं. मी येते ताईसाहेबांसोबत बोलून.
मी काय करायला गेले आणि काय होऊन बसले. माझा विश्वासच बसत नाहीये की रूपा असं काहीतरी करेल. ती तशी नाहीये, काहीतरी चुकतंय. चुकतंय खरं, पण तुझं रूपा मावशीने चोरी केलीये म्हणजे ती चोरच ना. तसं नाहीये बाळा. रूपाला मी इतकी वर्ष ओळखतेय, किती वर्ष ती आपल्याकडे काम करतेय. तिच्या स्वभावातच नाहीये ते. म्हणून माझ्या मनाला पटत नाहीये की ती असं काहीतरी करेल. एवढं स्वतःच्या डोळ्याने पाहूनही तू असं म्हणतेस. समजा तिने दागिने आणि पैसे चोरण्याचा प्रयत्न केला, पण काहीतरी गंभीर कारण असणार. पण मला अशीही खात्री आहे की कितीही मोठं कारण असलं तरी रूपा चोरी करणार नाही. अगं पण एक मिनिट, आधी माझं ऐक. ज्यावेळी आपल्यावर हे घर सोडायची वेळ आली होती त्यावेळी रूपाने कसलाही विचार न करता स्वतःच्या घरी आपल्याला आश्रय दिला. त्यावेळी कोणीच आपल्या मदतीला धावून आलं नव्हतं. ज्यांना मी माझ्या जवळची माणसं म्हणत होते तीही माणसं नव्हती. स्वतः उपाशी राहिली पण आपली भूक तिनं मारली नाही. स्वतःच्या ताटातला घास तिने आपल्याला दिला. ती रूपा चोरी करणार नाही. ती फक्त परिस्थितीनेच गरीब नाहीये, स्वभावानेही गरीब आहे, पण चोर नाहीये. म्हणजे तुला असं म्हणायचंय का, जी माणसं आधी कधीतरी खूप चांगली असतात नंतर वाईट वागतात त्यांना माफ करायचं. ठीक आहे, मी उद्या मोठी चूक करेन, मला माफच कराल ना. ओरडणार नाही, शिक्षा करणार नाही, रागवणार नाही, कारण की मी आधी खूप चांगली वागली आहे ना. मस्त. तसं नाहीये बाळा. माणूस म्हटलं की चूक ही घडतेच. फक्त त्या चुका करण्याची कारणं वेगवेगळी असतात. कधी कधी आजूबाजूची परिस्थिती माणसाला चूक करायला भाग पडत असते. हे बघ, मी असं म्हणत नाहीये की रूपा जे वागलीये ते बरोबर आहे, पण खरंच पैशांची गरज असल्याशिवाय. पैशांची गरज होती तर तिने सांगायला हवं होतं ना. चोरी कशाला करायला हवी होती. पुन्हा तिची पोलीस कंप्लेंट केली पाहिजे. ए, काय बोलतेस कळतंय का तुला? रूपा कोण आहे माहितीये ना तुला?